सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट समोर आली आहे। सर्व काही बातम्या पाहणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। अवकाळी पाऊस गारपिटीनंतरही देशात गव्हाचे विक्रमी उत्पादन। अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या फटक्यानंतरही गव्हाच्या उत्पादनात 2.91% वाढ झाली आहे। 15,000 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी हालचाली। 10 जुलैनंतर ठरणार गावपुढाऱ्यांची रणनीती। मोदींचे देशवासियांना खबरदारीचे आवाहन। देशात वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे। कांदा साखर प्रश्नावर केंद्राचे सकारात्मक निर्णय। आता कांदा खरेदी थेट शेतकऱ्यांकडून केली जाणार। नाफेडकडे 8 दिवसात केवळ 50 टन कांदा खरेदी। प्रक्रियेतील अनेक बाबींवर प्रश्नचिन्ह। साठवणूक व्यवस्था अंतिम झाल्याचा दावा। चंद्रावर नासा उभारणार कायमस्वरूपी मानवतळ। 3 टप्प्यात योजना, यावर्षी पार पाडणार मोहीम। तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी दिल्लीमध्ये पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींची भेट घेतली। एअर इंडियाला इंधन दरवाढीचा फटका। देशांतर्गत 22% उड्डाणांमध्ये कपात। जून-ऑगस्ट दरम्यान काही मार्गावरील फेऱ्या कमी होणार। पीक विमा आणि पोखरा योजना त्रुटीबाबत कृषी मंत्री यांच्या दालनात बैठक। गरिबांच्या रेशनला 5 वर्ष मुदतवाढ। 25,530 कोटींच्या निधीस तरतूद। सार्वजनिक वितरण प्रणालीत बदल घडवणार। देशभरातील 20 राज्यात वादळ पावसाचा इशारा। पश्चिम विक्षोभ सक्रिय। उत्तर भारतात तापमान घटण्याची शक्यता। नवतापाच्या उष्णतेने नागरिक झाले हैराण। इराण मानला नाही तर त्यांचे काम तमाम करू। ट्रम्प यांचा इशारा। होर्मुझ समुद्रधुनीवरून कठोर भूमिका कायम। पिकअपच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू। नेवासा तालुक्यातील रस्त्यावर दुचाकी आणि मालवाहतूक पिकअप यांच्यात समोरासमोर धडक होऊन एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली। पारनेर तालुक्याला वादळासह गारपिटीचा तडाखा। शेती पिके भुईसपाट। घरे गोठ्यांवरील पत्रे उडाले। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नीट गोंधळ। सीबीएसच्या कारभारावर मंथन। अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश। सीबीएसच्या त्रिभाषा सूत्रांवरूनही खळबळ। येत्या खरीप हंगामात युरियाची टंचाई भासण्याची चाहूल। 16,000 प्रकरणांची चौकशी। कृषी विभागाची कारवाई सुरू। जनगणनेमुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या साधारण बदलांना मुदतवाढ। मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। 30 जूनपर्यंत प्रक्रिया होणार। कांदा आंदोलन पेटले। 2 तास रोखला रस्ता। गाड्यांची हवा सोडण्याचा केला प्रयत्न। मेवाचे नेते ताब्यात। कांद्याला 3,000 हमीभावाचा शेतकऱ्यांचा आग्रह। पेट्रोल डिझेल 20 वर्षात तब्बल तिपटीने महागले। 2004 मध्ये 34 रुपयांचे पेट्रोल आता 111 रुपयांवर। सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी कामास वेग। सहकार विभागातील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या। युद्धपातळीवर कर्जमाफीचे काम सुरू। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी कामास वेग। राष्ट्रवादीतील वादावर पडदा। सुनीत्रा पवार तटकरे यांच्यात कार्यकारिणीसह विविध विषयांवर सकारात्मक चर्चा। रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थ मागणार। 1 जूनपासून वडापाव 13 रुपयांवरून 20 रुपये होणार। गरजेपेक्षा अधिक इंधन उचलणारे रडारवर साठेबाजांवर कारवाई करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा।